नमस्कार, आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आत्मवंदन श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. सुरू करूया आजच्या सेशनला. हो. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. ओके. जयश्री मॅडम, तुम्ही 10 तारखेला इंडियामध्ये येत आहेत ना? हो हो. अच्छा. 10ला निघणार आहे, 12ला पोहोचणार आहे. ओके ओके, ठीक आहे. हम्म. ओके, चला. कोणी ऑरा चेक करून बघितला होता काल? येस मॅम, कोणी करून बघितला? प्रेमचा करता आला? करण्याचा प्रयत्न केला तृप्ती मॅडम तुम्ही? ट्राय केलं, ट्राय केलं मॅडम. पण जमला की नाही जमला? म्हणजे थोडं माझ्या घरात राधाकृष्णाची फ्रेम आहे ना, त्या फ्रेमचा मी ऑरा चेक केला तर थोडं असं अगदी ब्लर मध्ये व्हाईट हे दिसत होतं. बर. कोणी अजून चेक केला मोबाईलचा? मोबाईलचा करता कोणी? फ्रेम घरात काही मोबाईल आहेत, मोबाईलचा करून बघितला का तुम्ही? स्वाती मॅडम, श्रेयस सर, मनाली मॅडम, कोणी प्रयत्न केलेत का? बरं, काल आपण जो सर्कल बघितला होता त्याचा ऑरा चेक केला? नो. इंदाराम सरांनी पण प्रयत्न नाही केलेत. निर्मला मॅडमनी केले का? ज्योती मॅडमनी केलेत का? हो मॅडम. श्रेयस सरांनी केलेत. ओके. श्रेयस सरांचा काय अनुभव होता? ज्योती मॅडमचा काय अनुभव होता? जमलं का? हा, चांगलं थोडस दिसलं. दिसलं ना? ओके. एकदा ट्राय केला होता मी. हम्म. श्रेयस सरांना जमलंय? अभिजित सर? ओके, ठीक आहे. यश, श्रेयस सरांना जमलंय. ठीक आहे, आता काय करायचं आहे? आपल्या समोर कोणीतरी व्यक्ती असेल तर त्याच्या नाकावरती लक्ष केंद्रित करायचं. कोणी असू देत. नाक माझ्याकडे खूप लाईट आहे त्यामुळे तुम्हाला तिथे माझ्या एनर्जीज तुम्हाला क्लिअर होत नाही. जेव्हा आता फॉर एक्झाम्पल ज्योती मॅडमच्या पाठीमागे मला दिसतंय, ठीक आहे, जेव्हा एखादी व्यक्ती स्टेबल बसलेली आहे त्याच्या पाठीमागचा ऑरा मला लगेच चेक करता येतो. जसं की मोहन सर बसलेले आहेत, त्यांच्या आजूबाजूची एनर्जी चेक करता येते. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा ऑरा चेक करता येतो. त्यांच्या नाकावरती लक्ष केंद्रित करताय आणि त्या लक्ष केंद्रित करून तुम्ही त्यांच्या आजूबाजूची एनर्जी चेक करू शकता. येस मॅडम, सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. हा, बोला, तुम्हाला काही बोलायचं आहे मॅडम? मला नाव नाही, तुम्ही नंबरनी जॉईन झाल्या. काय करायचं आहे आपल्याला? त्या नाकावरती लक्ष केंद्रित करून समोरच्या व्यक्तीचा ऑरा चेक करता येतो. काल मी तुम्हाला जे इन्स्ट्रुमेंट दाखवलं, राईट, त्यांनी देखील आपण समोरच्याची एनर्जी चेक करू शकतो. त्याला एलरॉड म्हणतात. ऑरा स्कॅनर म्हणजे ऑरा काय आहे, ऑरा समोरच्याचा किती एक्सपांड होतोय, कोणी व्यक्ती निगेटिव्ह आहे का, त्या सगळ्या गोष्टी आपण चेक करू शकतो. ठीक आहे, पहिल्या लेवलला आपण ऑरा चेक करताना जस्ट काय करतोय, ऑरा समजून घेतोय. आभा मंडळ काय आहे, ठीक आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या लेवलला शिकत असतो. आभा मंडळची कन्सेप्ट शिकत आहोत. इथे काय करतोय आपण, छोट्या छोट्या कन्सेप्ट घेतोय की या कन्सेप्ट आपल्याला पुढे कशा पद्धतीने स्टडीला असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. कारण ऑरा शिकणं का महत्वाचं वाटतं तुम्हाला? का ऑरा बघितला पाहिजे? का ऑराला क्लीन केलं गेलं पाहिजे? कोणी मला सांगेल? मी मॅडम. हा, बोला. हॅलो. हा, बोला अपर्णा मॅडम. हा, नमस्ते मॅडम. नमस्कार. जेव्हा आपण आवरा आपला क्लीन करणार तेव्हा आपली एनर्जी अजून चांगली राहणार किंवा वाढणार आणि आपल्याला आपण ऍक्टिव्ह फील करणार. आणि कुठल्या पण गोष्टीत आपण काम करताना की जो पहिला काही त्रास असेल किंवा काय असेल, इच्छा नसेल, ती आपल्याला जास्त त्याची प्रेरणा मिळणार की आपण हे व्हेरी करावं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑरा क्लिनिंगची गरज कोणाला
वळते. आपण हा पहिल्यांदा मुद्दा घेऊ की ऑरा क्लिनिंगची गरज कोणाकोणा व्यक्तीला पडू शकते. ज्याला सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात तरीही त्याला आजारपण असल्यासारखं वाटतं, ज्याच्यामध्ये आपल्याला जाणवत राहतं की शारीरिक थकवा आहे, काहीतरी आळस चढतो आहे, प्रचंड झोप येते आहे, झोप झाल्यासारखी वाटत नाही, लिथार्जिकपणा जाणवत आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला ऑरा क्लिनिंगची गरज असते. नंतर काही सर्टन इव्हेंट नंतर, म्हणजे शनिवार आला तर ती व्यक्ती आजारी पडते, अमावस्या पौर्णिमा आली तर ती व्यक्ती आजारी पडते आहे. नंतर जसं आपण काल बघितलं की कोणामध्ये गेलो, आपण फंक्शनमध्ये जातो आहे, लग्न कार्यात जातो आहे, तेव्हा जर आपल्याला आजारपण येत आहे तर तेव्हाही आपल्याला काय आहे, ऑरा क्लिनिंगची ऑरा गरज आहे. क्लिनिंग गरज आहे. कळतंय? जेव्हा जेव्हा आपण खूप प्रवास झाल्यानंतर आपण आजारी पडतोच, ठीक आहे, जनरली ते काय आहे, होतच आहे. पण काहीच कारण नसताना रिपिटेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात, म्हणजे अनएक्सप्लेन इलनेस आहे, रिपोर्ट नॉर्मल आहेत, सगळ्या गोष्टी आहे. काही काही वेळानंतर ऑरा क्लिनिंगची गरज एव्हाही पडतं ना, व्यक्ती खूप शांत असतो, स्टेबल असतो, आणि अचानक हायपर होतो, अचानक जोरात ओरडायला लागतो, चिडचिड करायला लागतो, खूप जास्त रडायला येतं, तेव्हाही ऑरा क्लिनिंगची गरज आहे. नंतर एक्स्ट्रीम इमोशन्स, अँगर म्हणजे खूप जास्त रडणं पडणं, चिडचिड करणं, तेव्हाही ऑरा क्लिनिंगची गरज आहे. नंतर आपल्याला जर डिसिजन घेता येत नसतील, आपल्याला आपल्या लाईफमधले डिसिजन घेता येत नसतील, आपल्याला डायरेक्शन मिळत नसेल, तेव्हा देखील ऑरा क्लिनिंगची आपल्याला गरज आहे असं समजायचं. बऱ्याच लोकांना असं होतं की शरीरामध्ये काहीतरी व्याधी जाणवत राहतात. जर रिपोर्ट बघितले तर काय असतात, नॉर्मल असतात, सगळं नॉर्मल असतं, पण शरीरामध्ये काहीतरी पेन आहे, बा माझं काहीतरी दुखतच आहे, कधी हातच दुखतात, कधी पायच दुखतात, कधी डोकंच दुखतं. त्याही सगळ्या व्यक्तीला काय आहे, ऑरा क्लिनिंगची गरज आहे. गरज आहे. आणि त्याला म्हणजे कम्प्लीट टास्क होत नाही. वेळ दिलेली आहे, नमस्कार विद्या मॅडम, वेळ दिलेली आहे आणि त्या वेळात आपले कितीही ठरवले तरी आपण काय करतोय, कामं कंप्लीट होत नाही. ठरवलंय की मला या वेळेत काम करायचंय, मधातच आपल्याला आळस तरी चढेल, मधातच झोपावंसं तरी वाटेल, ते दिलेलं टार्गेट आहे ते आपण अचीव करू शकत नाही, तेव्हाही आपल्याला ऑरा क्लीन करणं गरजेचं आहे. ऑरा का महत्वाचा आहे, आपण आपला आभा मंडळ का महत्वाचा आहे, कारण आपण पुढे शिकणारच आहोत, जेव्हाही आपल्या आभा मंडळामध्ये ब्लॉकेजेस येतात, हे सगळे जे ब्लॉकेजेस आपण म्हणजे काय अडथळे निर्माण होतात, तेव्हा काय होतंय, ऑरा जेव्हा डिस्टर्ब होतो ते ब्लॉकेजेस पहिल्यांदा आपल्या लाईफमधला कुठलाही आजारपण होऊ देत, कुठलाही आजारपण पहिल्यांदा तुमच्या ऑरामध्ये येणार, तुमच्या आभामंडळात प्रवेश करेल, आभामंडळ डॅमेज करेल, मग हळूहळू तुमच्या बॉडीमधले चक्र डॅमेज करेल, आणि चक्र डॅमेज केल्यानंतर त्या त्या चक्रांशी रिलेटेड तुम्हाला आजार होते. आणि आपला जेव्हा पण आजारपण झालेलं आहे, हे आजारपण तुम्हाला 6 महिन्यांपूर्वीपासून झालेलं असतं. लगेच होतं का, कुठले तरी सिम्पटम्स लगेच घटना घडताय का, लगेच कुठल्याच गोष्टी होत नाही. या गोष्टी काय आहे, आधीच तुम्ही कोणत्या तरी लोकांच्या सानिध्यात गेले आहात, आधीच तुमच्या बाबतीत काहीतरी घडलेलं आहे, तेव्हाच काय होत आहे, तुम्हाला प्रॉब्लेम येतोय. आणि ह्या गोष्टी साधारणतः 6 ते 8 महिन्यांपासून तुम्ही सफर करत आहात. तुम्ही अशा लोकांच्या सानिध्यात जाता जे तुमच्या बाबतीत नकारात्मक विचार करताय, अशा लोकांच्या सानिध्यात जातात जे तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग नाही आहे, ते तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करताय, किंवा अशा बरं ठिकाणी वाटलं जरा मगाशी आल्याचं बाहेर. की ज्या ठिकाणी तुम्ही गेल्यापासून आपल्याला काय होतंय, ठिकाण काही निगेटिव्ह प्लेसेस असतात ना, की जिथून आपला प्रवास झाला आहे, तिथूनही आपल्याला ऑरा क्लिनिंगची गरज राहते. ऑरा कळाला का, की ऑरा बाबतीत आपल्या आभा मंडळा बाबतीत कोणाला काही प्रश्न आहेत? एक मिनिट एक विचारू मॅम. हा बोला विद्या मॅडम. फोनवर आपल्याशी कोणी बोलताना निगेटिव्ह बोलत असतं, म्हणजे आपण चांगलंच बोलतोय पण ते आपल्याला काय मागं खेचतात की तू अशीस तू तशीस, तर त्यांनी पण ओरा खराब होतो. हो, होतो, प्रॉब्लेम तेव्हा होतो, तो विचार करत दिसतो आपण. कारण ओव्हर थिंकिंग करतो ना तेव्हा. त्यांचं हो बोलणं आपल्याला नंतर काही क्षण भरपूर वेळ त्रास देत राहत, काही क्षण ते खूप म्हणजे बोलतो, काय. ते काही क्षणात बोलतात, पण तो त्या काही क्षणाचा परिणाम काय होतो, तुमचा ऑरा डॅमेज होतो.
आणि तो अजूनपर्यंत तसाच खराब. येस. आणि ती व्यक्ती अशा असतात की कायम त्या तशाच बोलतात, तरी आपण त्यांचे फोन घ्यायचे, त्यांच्याशी बोलायचं. अवॉइड का तर ते करायचं. आपल्यापेक्षा मोठे आहेत, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. आणि मग ते अजून आपली बदनामी करतात सगळीकडे, नात्यातले लोक असे. म्हणजे मला आलेला अनुभव सांगते, नाही, त्यामुळे मी बरोबर आहे. सगळी डिस्टर्ब झाले. हम्म. सख्खे आता भाऊ बहिणी भाऊजाई, म्हणजे असं का करायचं त्यांनी आपल्या बरोबर? कारण त्यांची एनर्जी पॉझिटिव्ह नाहीये मॅडम. आणि त्यांचा विचार मी अजूनही करते. काही लोक खूप प्रेम करत असतात, खरंच आहे. आणि त्यांच्यावरतीच असा अन्याय होतो समजायचं. म्हणून न्यूट्रल राहणं आपल्याला रेकीमध्ये शिकायला मिळतं. जेव्हा आपण रेकीच्या ज्या सगळ्या प्रोसेसमधनं जातो आणि 90 दिवसांची कर्मा क्लिअरन्स मेडिटेशनची साधना करतो, मास्टर लेवल म्हणजे तिसऱ्या लेवल नंतर, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही न्यूट्रलमध्ये जातात. तुम्हाला सुख आणि दुःख समान वाटायला लागतं. आणि ही एनर्जी आपण हो. त्यांना देऊ शकतो का? ज्यांना आपल्याला एनर्जी कशी आहे, ही पहिल्यांदा ही एनर्जी त्यांना देऊ शकतो का? त्यांचे विचार थॉट प्रोसेस चेंज करू शकतो का? त्यांच्यावरती आपण काम करू नाही. शकतो का? नाही. पहिल्यांदा हो, मला पण माझ्यावर जाऊन सारखं त्यांनाच भेटायचं, मग ते परत तसंच निगेटिव्ह वागतात आपल्या बरोबर, आपण कितीही चांगलं वागलं तरी. मग करायचं काय असं? मग आपणच डिप्रेशन मध्ये आपल्याला जातो ना, माफ आपला संसार करायचंय. उद्ध्वस्त उद्या होतं, सकाळी आपली 2 मुलांचे शिक्षण घरावर परिणाम होतो, ते आपण अजूनपर्यंत झेलतोय. बरोबर. त्यांना कसं, मग काय करायचं, जायचं का नाही जायचं? आता रक्षाबंधन आले म्हणून विचारते मी तुम्हाला. नाही जायचं. मला निगेटिव्ह करणारी माझी मोठी बहीण आणि माझी मोठी भाऊजाई. म्हणजे आता मी हे पटकन बोलून गेले तुमच्याकडे, मला ते सगळं नाही, आठवलं इट्स ओके, सगळं इट्स कसं. ओके. होतं होतं कधी कधी. काही याचा विचार नाही करायचा. उद्या सकाळी आपण सुंदर मेडिटेशन घेणार आहे या बाबतीत. सकाळी सगळ्यांनी उठायचं आहे आणि सुंदर आपण या गत जीवनातल्या आठवणींना उजाळा द्यायचा, त्यांना डिलीट करायचं आणि आपण खूप सुंदर मेडिटेशन घेणार सगळ्यांना. मॅडम सकाळी माझ्या तर फोनला प्रॉब्लेम आहे, चार्जिंगच होत नाहीये. बरं ठीक आहे. आता 40% बॅटरी बळच आहे, तुमचा क्लास अटेंड करायचा आहे म्हणजे. होईल, तुम्ही ते प्रयत्न करा, सकाळी पण होईल. नाही, ते क्लिप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते क्लिप आली नाही, ते शोरूम मध्ये बदलून बर. आणायची होती. बर. त्यामुळे ते सगळं, म्हणजे जर झालं चार्जिंग तर माझं ते अटेंड होईल, नाही तर नेमकं माझंच बुडायचं असं होईल. नाही नाही, होईल होईल. प्रयत्न करा, तुम्ही प्रार्थना करा ईश्वराला, तुमच्या आराध्याला प्रार्थना करा, होईल सगळं. येस. ओके. ओके, पुढे जाऊया. ऑरा क्लिनिंग बद्दल, ऑरा बद्दल काही हो. प्रश्न आहेत? आपल्याला ऑरा 3 वेळा रोज क्लीन करायचे. किती वेळा? 3 वेळा. ठीक आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ऑरा क्लीन करायचा आणि अफर्मेशन द्यायचं आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे तर ती माझ्या हातामध्ये येऊ देत. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येऊ देत. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. कळालं? जर मॅडम, हो, निर्मला मॅडम. दुसऱ्यांचा ऑरा डिस्टर्ब करणारी लोक पण ते स्वतः मात्र चांगले असतात किंवा कधी आजारी नाही पडणार किंवा हे, मग असं कसं काय होतंय? होतं होतं. पुण्य. आणि त्यांचा पण पापाचा घडा बरेस्तवर, म्हणजे जे काही कोणी पण असू देत, ज्यांचे निगेटिव्ह थॉट आहे ना, एक लिमिट असते. आणि परब्रह्म, आपण स्वामी म्हणा किंवा युनिवर्स म्हणा, तेवढंच तर आपल्याला दुःख देते जेवढं आपण सहन करू शकतो. त्याच्यावरती आपल्याला कोणाला दुःख देत नाही. आणि त्यांचीही लिमिट आहे. आपण म्हणतो ना, कृष्णाने सांगितलं होतं शिशुपालाला, 100 अपराध माफ. बरोबर का? 100व्या अपराधानंतर पनिशमेंट भेटलीच होती. आणि कधी कधी काही गोष्टींना आपण परमार्थ वरती थोडासा विश्वास करायला पाहिजे. काही गोष्टींना आपण त्या ईश्वरावरती सोडून द्यायला पाहिजे. काही युद्ध पण आपण लढायला नाही पाहिजे. जर आपण काही युद्ध लढले नाहीत ना, तेच बेटर असतं. जर आपण तिथून मागे घेतलो, आपण माघार घेतली, मागवलं ना तिने, तुम्ही सांगा ना. तर काय होतंय? ती लढाई भगवंत लढत असतो. तो परमेश्वर, तो जो काही तुमचा
गुरु आहेत, तुमचे काही ईश्वर आहेत, ती लढाई ते लढायला सुरुवात करतात आणि आपण तिथे मागे घेतलेली माघार ही आपल्याच हितासाठी ठरते. कळालं महेश सर? अ, मॅडम माझा एक प्रश्न आहे की बोला. एक दिवसाला आपण 3 वेळा ऑरा क्लीन करायचा. हा. सो सकाळी दुपारी संध्याकाळी अशा टाइमला करायचा आहे नाही, का? एका वेळेस 3 वेळा. अफर्मेशन द्यायचे? एकाच वेळेस 3 वेळा करायचं. ओके. हा. आणि काय करायचं आहे, अफर्मेशन द्यायचे की माझ्या मधली सर्व प्रकारची नकारात्मकता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो. जर ओके. हातामध्ये घ्यायची, मांडी घालून बसा. सोफ्यावर बसले तरी चालेल, तुम्ही गादीवर बसले तरी चालेल, तुम्ही खाली बसून असेल सकल चेअरवर मांडी घालून बसा. मांडी घालता येत नसेल तर चेअरवर बसा. तुमच्या पूर्ण पोटापर्यंत म्हणजे आपलं जे साधारणतः मांड्यांपर्यंत तरी तुम्ही एनर्जी क्लीन करा, जेवढे तुमचे हात पोचत आहे, आणि ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची. ओके. ओके, समजलं इथपर्यंत? बेडमधून सकाळी केली तरी चालेल. सकाळी तुम्ही जेव्हाही तुमचं आवरलं आहे, ते प्रातःविधी काम नंतर झाल्यानंतर करायचं. करू शकता. प्रातःविधी झाल्यानंतर तुम्ही ऑरा क्लीन करा, किंवा तुम्ही ऑरा क्लीनिंगला बंधन नाही, टायमिंगचं काहीच बंधन नाहीये. तुम्ही दिवसभरातून कुठूनही थकून आले आहात, तुम्हाला सर रात्री बघा ऑरा क्लीन केल्यानंतर ना तुम्हाला शांत झोप लागते. अगदी तुम्ही दिवसभराचे दमलेले आहात आणि आता आपल्याला काय करायचं आहे, शांततेने झोपायचंय. हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आणि ऑरा क्लीन करा आणि मग झोपा. त्या त्यांनीही खूप छान रिझल्ट मिळतील. मॅडम, हो, आपण लहान मुलांचे करू शकतो लहान मुलांचंही करायचं. लहान मुलांचा करायचा दररोज केला तरी चालेल. पण ते रेकी अट्युनमेंट नंतर, रेकीची दीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला अजून एनर्जी जाणवते, अजून रिझल्ट येतात. मॅडमला सांगू का? हा, दीपाली मॅडम. दीपाली मॅडम, काही बोललात तुम्ही? हा मॅडम. मिठानी करायचं की कसं ऑरा क्लीन? नाही, आता सिंपल जेव्हा रेकीचं दीक्षा होईल ना त्यानंतर सिंपल करा, आणि नंतर मग आपण मिठानी फक्त आंघोळ करा. मिठानी कॉफी पावडरनी आंघोळ करा, त्याने तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट येतील. बर. हं? आणि लहान मुलांचं वगैरे? त्यांची पण केली तर शनिवार मंगळवारी त्यांची पण आंघोळ घालू शकता. तुम्ही स्वतःही शनिवार मंगळवारी मिठाच्या आणि कॉफी पावडरनी आंघोळ करू शकता. बर बर. हं. थँक्यू मॅडम. कुठलीही निगेटिव्ह असू, काहीही असू देत, तुमचे ब्लॉकेजेस हळूहळू दूर व्हायला लागतात. कळालं? अजून कोणाचे काही प्रश्न आहे की पुढे जायचं? समजलं इथपर्यंत? प्रतिभा मॅडम, सर्वेश सर, राजेंद्र सर? ओके, येस. हा झाला आपला ऑरा. आता आपण येतो आहे चक्र. चक्र म्हणजे काय? चाक, बरोबर? चाक, राईट. मग आपल्या शरीरामध्ये पण असे काहीतरी चाक आहे जे आपल्याला आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर चालवत आहे. तुम्हाला माहितीये का जंक्शन? माहितीये जंक्शन? ऐकलंय का? रेल्वेचं जंक्शन काय असतं तिथे? रेल्वेच्या. हा, जिथून बऱ्याच ठिकाणी रेल्वे जातात, बरोबर? हा भुसावळ हा. जंक्शन, आपण महाराष्ट्रात म्हटलं तर भुसावळ जंक्शन. अजून कोणतं जंक्शन माहितीये तुम्हाला? मिरज जंक्शन पण आहे मॅडम. अच्छा, पुणे, जळगाव बरोबर, व्हेरी गुड. and अशा भरपूर जंक्शन आहेत. तसंच आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या महत्वाच्या आहेत. जसं आपण शिव आणि शक्तीसाठी आपल्या 2 नाड्या आहेत, ज्याला म्हणतो इडा, पिंगला आणि सुषुम्ना. एक नाडी जी आहे ना ती सरळ असते, आणि या 3 नाड्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, त्या नाड्या खूप इडा पिंडा. महत्वाच्या आहे. आणि त्या नाड्या जिथे एकत्र येत आहे तिथे आपले चक्र असतात. मॅडम, आम्ही सोनोग्राफी केली, सगळ्या गोष्टी केल्यात, पण आम्हाला कधी चक्र दिसलेच नाहीत, बरोबर? हो. एक्सरे केला आहे तरी दिसले नाहीत. मग हे काय आहे, बरोबर? आपल्या सुषुम्ना नाडीवरती, आपल्या पाठीच्या कणामध्ये, अशा जे पाठीचा कणा आहेत आणि आपली पूर्ण बॉडी यांच्या मधात अगदी सेंटरला, तिथे काय आहे? एनर्जीचे सेंटर्स, त्याला आपण चाक म्हणू शकतो, चक्र म्हणू शकतो, जिथे आपल्या 3 नाड्या एकत्र येत असतात. आणि शरीरामध्ये आपल्या किती नाड्या आहेत? 72,000.
या 72,000मधनं सर्वात महत्वाच्या या 3 नाड्या, ज्यांनी आपल्या शरीरामध्ये एनर्जी प्रवाहित होत असते. आणि त्या नाडीवरती बघा विज्ञान असतं, म्हणजे शिवसरोदय शास्त्र एक असतं, ज्याने आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करून आपण काय करतो, ते आपली एनर्जी बॅलन्स करण्याचं काम करतो. ठीक आहे. एक आहे आपलं चंद्रनाडी, एक आहे सूर्यनाडी, आणि एक आहे जी सेंटरला असते ती म्हणतात सुषुम्ना नाडी. या सुषुम्ना नाडीवरतीच आपले 7 चक्र असतात. आज आपण काय करणार आहे, या चक्रांचं महत्त्व समजून घेणार आहे. चक्र का समजून घ्यायचे आहेत? कारण जेव्हा माझा ऑरा डिस्टर्ब होतो, त्या ऑरामधली निगेटिव्हिटी माझ्या चक्रांमध्ये प्रवेश करणार, आणि माझ्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस आले तर माझ्या संपूर्ण शरीरामध्ये निगेटिव्हिटी येते, आणि त्या चक्रांच्या आजूबाजूला जे अवयव आहे, फॉर एक्झाम्पल माझे डोळे आहे, या डोळ्यांच्या जवळ पण एक चक्र आहे. जेव्हा माझ्या डोळ्यांच्या जवळचं चक्र डिस्टर्ब होईल तेव्हा माझ्या डोळ्यांना काहीतरी प्रॉब्लेम येतो. तर आज आपण काय करणार आहे, एक एक चक्र स्टडी करणार आहे. रेडी आहात तुम्ही? नक्की यस. ऍक्टिव्ह आहात? येस. मग चला एक येस आय एम रेडी करून द्या. येस आय एम रेडी. Yes, येस I'm आय एम ready. रेडी. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. आहे का एनर्जी की झोप आली आहे सगळ्यांना? नाही ना? नक्की? ओके, चलो फिर स्टार्ट करते हैं. याच्यामध्ये आपण येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, खूप सुंदर बॅच आहे ही तर, ऍक्टिव्हच ऍक्टिव्ह आहे. ओके, हे आहे आपल्या शरीरामध्ये असणारे 7 चक्र. ठीक आहे. पहिल्यांदा येतं आहे रूट चक्र. याचा अभ्यास करताना आपल्याला बघायचं आहे रूट चक्र कुठे आहे, आपल्या गुदद्वाराजवळ, अगदी टेलबोन, शेवटी माकड हाड जिथे संपत आहे तिथे आपलं रूट चक्र आहे. जागा समजली आहे? अगदी माकड हाडाचा शेवटचा पार्ट, तिथे काय आहे, रूट चक्र आहे. तुम्ही पाठीचा कणा माहितीये, पाठीच्या कण्याला शेवटचं टोक जे आहे, अगदी गुदद्वार जिथे असतं तिथे आपलं रूट चक्र असणार. ओके. याचा रंग काय आहे, लाल आहे. रंग कुठला आहे, लाल. ठीक आहे. काय देणार आहे, काय करतो आपण, दोन्ही मांडी घातल्यानंतर काय करतो आपण, बैठक, बरोबर. बैसल्यावर काय वाटतो आपल्याला, बसून मांडी घातली तेव्हा काय वाटतं, आराम. काय वाटतं जयश्री मॅडम? आराम होतो. आराम वाटतो, बरोबर. आधार वाटतो आपल्याला. एकदा मांडी घालून बसल्यानंतर आधार वाटतो, आता निवांत आहे. आणि तेच पाय सोडून बसले असले तर अस्वस्थ अस्वस्थ. अस्वस्थ वाटतं, बरोबर. काहीतरी हवेत असल्यासारखं वाटतं, बरोबर. मग आपली याला काय म्हणतात, रूट चक्राला मूलाधार चक्र. आपला आधार असलेलं चक्र मूलाधार चक्र, मूळ आधार. तुम्हाला हा काय देणार आहे, आधार देणार आहे, स्टॅबिलिटी देणार आहे. याचा रंग कुठला आहे, लाल आहे. स्थिरता प्राप्त करून देणार, सुरक्षा देणार. पाय कसे असतात, खाली चेअरवरती पाय सोडा, ते सुरक्षित वाटतात का, फील करायचं, गोष्टी तुम्ही अप्लाय करून बघायच्या. की मांडी घालून बसल्यानंतर छान वाटतं आहे की चेअरवरती पाय खाली सोडून बसल्यावर छान वाटतं, बरोबर. आपली भारतीय बैठक काय होती, खाली मांडी बसायचं, घालून. मांडी घालून बसायचं, पाठीचा कणा ताठ ठेवायचा. राईट, हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे. त्यांनी काय होतंय, आपल्याला आधार भेटतो आहे आणि आपण मूलाधार चक्र बॅलन्स होण्याचं काम होत आहे. आपलं जे मूलाधार चक्र आहे याला आपल्याला स्टॅबिलिटी मिळते आहे. माझ्या आयुष्यामध्ये स्टॅबिलिटी कोणाला नकोय, प्रत्येकाला स्टॅबिलिटी पाहिजे. मग स्टॅबिलिटी म्हणजे काय, सुरक्षा म्हणजे काय, आपण ज्या नात्यामध्ये आहोत तिथे स्थिरता प्राप्त व्हायला पाहिजे. आपण जे जीवन जगतो आहे, पैशांच्या बाबतीत आपल्याला स्थिरता पाहिजे, आरोग्याच्या बाबतीत पण स्थिरता पाहिजे, राईट. आरोग्याच्या बाबतीत कुरबुरी कुरबुरी असल्या तर चालतं का, नाही. नाही.
राईट. म्हणजेच काय, पहिल्यांदा हे चक्र बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. राईट. हे जर चक्र डिस्टर्ब झालं तर मला माझ्या आयुष्याचा आधार वाटणार नाही, माझ्या आयुष्यात स्थिरता प्राप्त होणार नाही आणि मला सुरक्षात पण वाटत नाही. बघितलं का कधी म्हातारपण आलं आपलं की आपले गुडघेदुखी सुरू होते, पाय दुखायला सुरुवात होते, 40-45 नंतर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होतो. हम्म. पाय दुखण्याचं तर भरपूर लोकांचं आहे, बरोबर, की गुडघे दुखतातच आहे. आपण कुठल्याही 60 वर्षाच्या स्त्रीला विचारा, पुरुषांना विचारा, काय होत आहे, काही नाही, गुडघे दुखतायत. बोलत जा, आपल्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधत जा, जर नसतील तर करत जा. त्यांना आपण असे प्रश्न विचारले तर ते काय म्हणतील, गुडघे दुखताय. का दुखतात गुडघे? कारण त्यांच्या आयुष्यामध्ये तेव्हा काय वाटतं, माझं कोण करेल, मला काही कमी जास्त झालं तर माझं कसं होईल. सुरक्षित वाटतंय का त्यांना? नाही. तसंच लहान मुलांना सुरक्षित वाटतं का? त्यांना शाळेत गेल्यानंतर बघा, त्यांचे सतत पाय दुखत राहतात. जोपर्यंत ते 10 वर्षाचे होत नाही ना, तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्हाला ते कंप्लेंट देतील की आई माझे पाय दुखत आहे, बाबा माझे पाय दुखत आहे. तुम्ही हा अनुभव घ्या, मग तुम्हाला कळेल की का पाय दुखतात. त्यांना सुरक्षित वाटत नसतं. त्यांचे पाय केव्हा दुखत आहे, ज्या वातावरणात ते आहेत, ज्या आईवडिलांच्या सानिध्यात आहेत, किंवा सतत आईवडिलांचे भांडण बघत असेल तर ते बाळाला सुरक्षित वाटेल का त्या घरात? नाही. नाही वाटणार. ते शाळेमध्ये जर त्याच्याशी चांगले मित्रमंडळी नसेल तर त्याला सुरक्षित वाटेल का? नाही. नाही. बरोबर. 4 लोकांमध्ये गेलो आणि एखाद्याने आपल्याला डिसरिस्पेक्ट केला, आपल्याशी बोललं नाही, आपल्याशी संवाद साधला नाही, तर त्या ग्रुपमध्ये तरी आपल्याला सुरक्षित वाटतं का? नाही वाटत. नाही. बरोबर. म्हणजेच काय, प्रत्येकाला या सुरक्षतेची गरज आहे. नात्यामध्ये पण पाहिजे, पैशाच्या बाबतीत सुरक्षा पाहिजे आणि सगळ्या बाबतीत आपल्याला सुरक्षा पाहिजे. म्हणून हे चक्र खूप महत्वाचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये सुरक्षा प्रदान करण्याचं चक्र आहे. याचं तत्व कोणतं आहे तर पृथ्वी तत्व. आणि याची देवता जर बघितली तर गणपती बाप्पा. जर तुमचं आयुष्य सुरक्षित करायचं असेल तर पहिले गणरायाला समर्पित व्हा. गणपती बाप्पाची उपासना केल्याने तुम्हाला हे चक्र बॅलन्स झाल्यासारखं जाणवेल. गणपती बाप्पा याची देवता आहे. मुलाधारो स्थितोसी नित्यम, तो काय म्हणतो आहे, तुम्ही जेव्हा अथर्व शिष्य वाचतात तेव्हा त्यामध्ये आला आहे उच्चार मुलाधार स्थितोसी नित्यम. त्याचा वास कुठे आहे? मुलाधार चक्रामध्ये. कळालं? याला जर तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर तुम्हाला कुठला मंत्र करावा लागेल? बीज मंत्र सांगते मी. लम लम लम, लम लम लम. या पद्धतीने आपल्याला हे चक्राला बॅलन्स करण्याची गरज असते. त्याचा बीज मंत्र कोणता आहे? लम लम लम. जर हे चक्र बॅलन्स नसेल तर काय होऊ शकतं? तुम्हाला भीती वाटेल, तुम्हाला सुरक्षित वाटणार नाही, तुमचे पाय दुखतील, तुमचे गुडघे दुखतील, तुम्हाला हाडांच्या समस्या जाणवतील. आर्थिक अडचणी हा पहिला पॉइंट येईल. तुम्हाला खूप आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल. आणि तुम्हाला पाईल्स रिलेटेड प्रॉब्लेम्स पण होतील. जे काही आपलं गुदद्वार आहे किंवा पाय आहे, आपल्या पायाच्या खालचा भाग, तिथे आपल्याला प्रॉब्लेम्स जाणवायला लागतील. कळालं? कळालं का इथपर्यंत? पुढे जायचं? हम्म. हो. येस. स्वाती मॅडम कॅमेरा ऑन करा ना. 1 मिनिट मॅम. हा. आणि ह्या 8242 नंबरनी कोण जॉईन झालाय? अनम्यूट करा मॅडम. अनम्यूट करताल का? ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. स्टार्ट झालाय का बरोबर माझं? पुढचं चक्र बघायचं. पुढचं चक्र येते आपलं स्वाधिष्ठान चक्र, स्वतःचं अधिष्ठान, याला म्हणतो आपण सॅक्रल चक्र. याचा रंग कुठला आहे? नारंगी कलर.
कुठे आहे? आपलं नाभी आहे ना, बेंबी, तिथे हात लावून बघा. बेंबीच्या 3 बोटं खाली, बेंबीच्या 3 बोटं खाली हात लावून बघा. जिथे गर्भाशय असतं तिथे, बेंबीच्या आपल्या नाभी चक्राच्या 3 बोटं खाली हे चक्र असतं. याचा रंग आहे नारंगी. तत्व काय आहे? पाणी. तत्व कुठलं आहे? पाणी. आपला जन्म कशातून झाला आहे? पाण्याच्या बुडबुड्यातून, राईट. याचं तत्व कुठलं आहे? जलतत्वाचं हे चक्र आहे. रंग नारंगी आहे. हे चक्र काय देणार आहे आपल्याला? स्वादिष्टान, आपली पोटातले भावना, फिलिंग, फिलिंग देणार आहे, बरोबर. प्लेजर देणार आहे, बरोबर. सेक्शुअलिटी आपण इथूनच बघतो आहे. आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे आपण आईच्या गर्भातूनच निर्माण झालो आहे, बरोबर. जे जननेंद्रिय आहे त्याच्यातून आपली निर्मिती झालेली आहे, राईट. म्हणजेच काय? निर्माण करणार, निर्मिती म्हणतो आपण, त्याचं कारक आहे. याचं कारण काय आहे? क्रिएटिव्हिटी, निर्माण करणं. आणि आपल्या भावना त्याच्यातच दडलेल्या आहेत. आपला आनंद त्यातच दडलेला आहे. हे जर चक्र बॅलन्स नसेल तर काय जाणवू शकतो? मिसकॅरेज, पीसीओडीचा त्रास, पीसीओएसचा त्रास, जे आता सध्या सगळ्यांनाच होतो आहे, बरोबर. कन्सेप्शनसाठी प्रॉब्लेम, लैंगिक समस्या, गर्भाशयामध्ये गाठी. कशाचं कारक आहे? सॅक्रल चक्र बॅलन्स नसल्याचं. तुम्हाला लहानपणापासून ना खूप जास्त तुमच्यावरती प्रेशर केला गेलं असेल. तुमच्या जे सुप्त गुण आहे, तुमच्या भावना पण आहे, त्या खूप दाबून टाकल्या असतील. त्याला वाव नसेल भेटला. तुमच्या क्रिएटिव्हिटीला पण वाव नाही. तुमच्याकडे खूप कलात्मक गुण आहे, पण त्याचं कौतुक पण नसं झालं ना, तरी ह्या चक्रामध्ये प्रॉब्लेम जाणवतो. खूप दाबून टाकण्यात आलं, खूप प्रेशरमध्ये तुमचं बालपण गेलं, तुमचं तरुणपण पण प्रेशरमध्ये जात आहे, तर हे सॅक्रल चक्र डिस्टर्ब आहे. कळालं? याचा मंत्र आहे वम. याचा मंत्र काय आहे? वम. आणि याची देवता कोण आहे? तर भगवान शंकर. इथे कोणाचा वास आहे? भगवान शंकराचा वास आहे. सॉरी सॉरी, भगवान शंकर नाही, ब्रह्मदेव असतील तिथे. कारण ब्रह्मदेव निर्माता आहे ना. निर्माण कोण करतोय? ब्रह्मा. गणपती बाप्पा नंतर ब्रह्मा आहे इथे. ओके. रंग कुठला आहे? केशरी कलर. आणि याच्यासाठी मंत्र कोणता आहे? वम. जर तुम्हाला हे बॅलन्स करायचं असेल तर वम 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 अशा पद्धतीने साधना करावी लागेल. ओके, समजलं? हे जर चक्र सुरक्षित नसेल तर तुम्हाला काय होऊ शकतो? अपराधीपणा वाटू शकतो, लैंगिक समस्या जाणवू शकतात, कन्सेप्शनचे प्रॉब्लेम जाणवू शकतात, आणि तुम्हाला आनंद फील होत नाही, भावना शेअर करण्यासारख्या वाटत नाही, तुमच्या भावना दाबल्या जाऊ शकतात. ठीक आहे. हे बॅलन्स करण्याचा प्रयत्न काय करायचा आहे? तुम्ही ऑरेंज कलर तुम्ही परिधान करू शकता. त्यानंतर तुम्ही ऑरेंज कलरचे फ्रुट्स खाऊ शकता. जे जे चक्र आहेत ना, त्या त्या रिलेटेड आपल्याला गोष्टी खायच्यात. ऑरेंज कलरचे फ्रुट्स खाल्ल्याने पण तुमचं काय होतंय? गर्भाशयाला तुम्हाला काय होतंय? ताकद मिळते, तुमचे धातू स्ट्रॉंग होत आहे, राईट. तर तुम्ही ऑरेंज कलरचे फ्रुट्स पण खाऊ शकता. पाणी भरपूर प्यायचं आहे, जलतत्व आहे, राईट. या पद्धतीने आपल्याला पुढचं चक्र बघायचं आहे. पुढचं चक्र कुठलं येत आहे माझं? सोलार प्लेक्सिस चक्र. ते कुठे आहे? आता बघा, आपल्या नाभी चक्राच्या 3 बोटं वरती जायचं. जेव्हा तुम्ही नाभी चक्राच्या 3 बोटं खाली गेले होते तेव्हा होतं आपलं स्वादिष्टान चक्र. आता वरती 3 बोटं जा.
जिथे आपल्या बरगड्या संपतात आहे, फील करायचंय सगळ्यांनी. बरगड्या कुठे संपतात? बरगड्या जिथे संपतात तिथे हात लावून स्पर्श करा. तिथे काय आहे? मणिपूर चक्र. तिथे काय आहे? मणिपूर चक्र. मणिपूर चक्र काय करणार? माझ्या आयुष्यामध्ये मनीचा पूर आणणार. पैशाचा पूर आणायचा असेल तर हे चक्र बॅलन्स पाहिजे. पैशांचा जर पूर पाहिजे असेल तर आपल्याला हे चक्र कसं पाहिजे? बॅलन्स पाहिजे आहे. पैसा कोणाला नको आहे का? कोणी इथे ज्याला पैसा नकोय? कोणीच बोलत नाहीये. सगळ्यांना पैसे पाहिजेत ना, राईट? मग काय देणार आहे हे चक्र बघूया. हे चक्र आपल्याकडे महत्वाकांक्षा देणार, राईट? महत्वाकांक्षा, आत्मविश्वास, इच्छाशक्ती, निर्णय क्षमता. तुमच्याकडे किती आत्मविश्वास आहे? तुमच्याकडे किती कॉन्फिडन्स आहे? कारण जर एखाद्या व्यक्तीकडे निर्णय क्षमता आहे, बरोबर, तिच्याकडे चांगला आत्मविश्वास आहे आणि काहीतरी करून दाखवण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे, महत्वाकांक्षा आहे, अशी व्यक्ती सक्सेसफुल होते. होते, राईट? आपण बघितलं, जेव्हा आपल्याला गणिताचं ते गाणं आहे, सांग सांग भोलानाथ, बरोबर, पोटात माझ्या कळ येऊन आहे ना ते, जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा कुठे कळ येते? म्हणजेच काय, माझा कॉन्फिडन्स कमी आहे. पेपरची मला भीती वाटते. का भीती वाटते पेपरची? कारण माझ्याकडे कॉन्फिडन्सची कमी आहे. मला इंटरव्ह्यूची भीती वाटते. का बरं वाटते? कारण माझं मणिपूर चक्र डिस्टर्ब झालेलं आहे. बरोबर महेश सर, इंदाराम सर? याच्यामध्ये काय आहे? मणिपूर चक्र डिस्टर्ब झाल्यामुळे माझ्याकडे पाहिजे तेवढा पैसा येत नाहीये. मग मला काय करायला पाहिजे? माझ्या चक्रांना कडे लक्ष देण्याचं का महत्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये? कळतंय? चक्र का महत्वाचे आहेत? प्रत्येक चक्रामध्ये आपल्याला पोटाचे प्रॉब्लेम आहे. पोटाजवळच आहे ना मणिपूर चक्र. हात लावला आपण, पोटाचे प्रॉब्लेम, डायजेशनचे प्रॉब्लेम, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम, पोट फुगी होते आहे, जडपणा जाणवत आहे, सतत पोटाला गुबारा येतो आहे. हे कशासाठी लक्षण आहे? डायबिटीज. डायबिटीज केव्हा होतो माहितीये का? कोणाला डायबिटीज होतो माहितीये? कधी विचार केला का डायबिटीज कोणाला होतो? जेव्हा हे चक्र ओव्हर ऍक्टिव्ह झालं, ह्याला काय म्हणतात? ओव्हर ऍक्टिव्ह, ओव्हर बॅलन्स झालेला आहे. म्हणजेच काय? माझ्या खूप महत्वाकांक्षा वाढलेल्या आहे, माझ्याकडे खूप कॉन्फिडन्स झालेला आहे, सगळं काही मीच आहे, म्हणजेच काय? माझा मीपणा वाढतोय, माझा अहंकार वाढतो आहे, तेव्हा डायबिटीज होतो. हे लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्या पूर्वज साखर खात नव्हते का? गूळ खात नव्हते? आधीचे लोक साखर आणि गूळ खात नव्हतेत का? खात होते ना. त्यांना नाही डायबिटीज झाला. आता काय झालंय आपल्याला? ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, सगळं आम्हाला जमतंय. तुमच्या वेळेस असं नव्हतं, आमच्या वेळेस असं आहे. बघा, आपण काय करतोय? ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातोय. आपल्याला सगळं येत आहे. आपण 100 वेळा हे दुसऱ्यांना बोलून जरी नाही दाखवलं तरी आपल्या मधात, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी या गोष्टी असतात की मी खूप मोठा आहे, मला सगळं येत आहे, मीच खूप ग्रेट. या भावनेने डायबिटीस होतो. कळालं? केव्हा बॅलन्स होईल हे चक्र? जेव्हा मी याला चार्ज करेल, क्लीन करेल, तेव्हा याच्यातले ब्लॉकेजेस दूर होतील. यात ब्लॉकेजेस आले असतात म्हणून माझ्या पोटाच्या रिलेटेड मला समस्या जाणवतात. माझं पोट फुगी, हे सगळी भीती वाटणं, इंटरव्ह्यू क्रॅक न होणं, समोरच्याशी चांगल्या पद्धतीने बोलू शकणार नाही, कॉन्फिडन्स नाही ना. कॉन्फिडन्स असला तर आपण कुठल्याही गोष्टीला फेस करू शकतो. कळालं का? बोर वाटतंय का सगळ्यांना चक्र शिकायला? नाही, नाही नाही, अजिबात. अजिबात नाही. नक्की ना? येस. ओके, पुढे जाऊया. आता याचा आपल्याला रंग कुठला आहे? रंग आहे पिवळा आणि मंत्र आहे रम. कुठला मंत्र आहे? रम. तुम्हाला राग पण जाणवतोय? चक्र बॅलन्स नसताना राग, पचनाच्या समस्या जाणवतात?
आणि आत्मगौरव पण कमी होतो. तुमचा गौरव पण कमी होतो. मंत्र कुठला आहे? रम. रम रम. राम नाही, हा रम. जनरली तुम्ही राम जरी म्हणाल तरी तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, पण ऍक्च्युली तो आहे रम. म्हणजे रच्या वरती आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे. झालंच सगळं इथपर्यंत? पुढे जाऊया? जाऊया का पुढे? हो. ओके. आता येतोय महत्वाचा पार्ट. हे अरे हा, याचं देवता कोण आहे? विष्णू देवता. देवता कोणते? देव देव आहे विष्णू देवता. विष्णू देवता. ओके, चलो आगे जाते हैं. थोड़ा आगे जाते हैं. फिर आता येता आहे आपला हृदय, हार्ट चक्र, अनाहत चक्र. हृदय कुठे येत आहे? आपल्या दोन्ही, आपल्या चेस्ट, आपल्या चेस्टच्या मधामध्ये, सेंटर ऑफ द चेस्ट, तिथे काय चक्र आहे? माझं अनाहत चक्र, माझं हार्ट चक्र. याला अनाहत चक्र. छातीजवळ, हृदयाजवळ हे चक्र आहे. याचा रंग आहे हिरवा. तत्व कुठलं आहे? काय करतो आपण हृदयामध्ये? फुफ्फुसांमध्ये काय जाते? हवा जाते का? श्वास. मग याचा एलिमेंट काय आहे? एअर एलिमेंट. तत्व कुठलं आहे? एअर. एअर. वायू. वायू तत्वाचं आहे. व्हेरी गुड. वायू तत्वाचं हे चक्र आहे. मग माझ्या हृदयामध्ये काय वास करतो आहे? शंकर वास करतोय. पार्वती आणि शंकर, प्रेम. काय देत आहे हे चक्र? प्रेम देते आहे. दीपाली मॅडम, काय आहे या हृदयामध्ये? प्रेम, दया, करुणा. कशाचं कारक आहे हे? प्रेम, दया, करुणा. हे चक्र जर डिस्टर्ब झालेलं असेल तर आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात. फुफ्फुसांमध्ये तुम्हाला काहीतरी आजार पण येतं. ब्रीदिंग इश्यू असतात. बरोबर. ब्रेस्ट कॅन्सर सारखे डिसीज देखील होऊ शकतात. ज्या लेडीजमध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे ब्रेस्ट कॅन्सर सारखे डिसीजेस पण होऊ शकतात जेव्हा तुमचं हार्ट चक्र डिस्टर्ब झालेलं आहे. कारण हे हार्ट चक्र डिस्टर्ब झाल्यानंतर तुमच्याकडे एक भावना काय राहते माहितीये? जेलसी. काय भावना राहणार आहे? जेलसी, कंपॅरिझन, द्वेष, द्वेषाची भावना, रागाची भावना, क्रोधाची भावना, भावनिक वेदना. म्हणजे पास्ट लाईफमध्ये काही घटना घडलेल्या असतील, त्या खूप दाबून ठेवल्या असतील, त्या शेअर केल्या गेल्या नसतील, तरीही हृदयचक्र ब्लॉक होणार. नात्यांमध्ये ताण जर असेल तरीही हृदयचक्र ब्लॉक होणार. राईट. मग या चक्राला बॅलन्स करायचं असेल तर पहिल्यांदा मला काय करायला पाहिजे? माझ्या मनामध्ये काय पाहिजे? प्रेम, दया आणि करुणेचा भाव. मनामध्ये काय पाहिजे? प्रेम, दया आणि करुणेचा भाव. बरोबर. आणि अजून आपण उद्या तर घेणारच आहोत, पण माझ्याकडे क्षमा पण पाहिजे. सोडून द्यायला शिका. आयुष्य केवढंसं आहे? कालही आपण बोललो, डॉक्टर मिकाउसींनी आपल्याला 5 तत्व शिकवलेत. काय सांगितलं होतं? आपलं जीवन आजच्या दिवसापुरतं बघा. उद्याचा विचार नका करू, कालचा विचार करू नका. आणि आज मी जिवंत आहे तर आज कोणी ती ऍक्टिव्हिटी केली मी जी सांगितली होती? सकाळी उठल्यानंतर आजचा दिवस मी जगतो आहे, हृदयावरती हात ठेवून कोणी सांगितलं थँक्यू, थँक्यू, थँक्यू? कोणी म्हटलेलं आहे? निर्मला मॅडमनी म्हटलं. अजून कोणालाच आजचा दिवस आनंदाचा वाटला नाही का? जयश्री मॅडमनी म्हटलं. व्हेरी गुड. आज तुम्ही उठले आहात हे ब्लेसिंग आहे की नाही? तुम्ही काउंट केली का ते? की मी उठलेली आहे, माझ्यासोबत माझं कुटुंबही उठलेलं आहे, ही माझ्यासाठी आज ब्लेसिंग आहे.
उद्याचं गॅरंटी आहे का कोणाला? कोण घेतं इथे गॅरंटी की उद्या मी दिवस बघेन? मॅडम घाबरवू नका हो. आता लग्न झालंय, आमचे लग्न व्हायचे आहेत, मुलं लहान आहेत, मुलांचे लग्न करायचे आहेत. राईट? राईट ऑर रॉंग? राईट. ओके. जाण्याचा भरोसा नाही, बरोबर आहे. कधी जायचं आहे, कधी बुलावा आएगा तो जाना पडेगा. करेक्ट. कधी आपल्याला कुठून काय, कधी काय ठेवलं होतं. आता त्या ज्या लंडनला जे प्लॅन जाताना क्रॅश झालं अहमदाबादचं, हो. किती सगळ्यांना दुःख झालं. एकदा विचार केलं ना, इथे जे आपण जे दूर लोक होते त्यांनाही फार म्हणजे जे सेन्सिटिव्ह होते त्यांना वाईट वाटलं की अरे ह्यांनी तर काय होतं प्लॅन यांचा. यांना तर कुठे जायचं होतं लंडनला. ते फॅमिलीमध्ये छोटे छोटे मुलं होते, सगळ्या गोष्टी होत्या. ते प्लेन सडनली 15 मिनिटात अशा घटना घडल्या. कोणी विचार केला होता? तेव्हापासून प्लेनमध्ये बसायची पण भीती वाटत आहे. आणि हो. त्यानंतर हो. तुम्ही जेव्हा पेपर वाचा किंवा तुम्ही जेव्हा न्यूज वाचाल ना, त्याच्यानंतर सलग 3 ते 4 वेळा प्लेन क्रॅश झालेले आहे. बापरे. बघा तृप्ती मॅडमचा मेसेज काय आहे. काय झालं होतं तृप्ती मॅडम? रस्ता क्रॉस करत होते तर ट्रकनी उडवलं मम्मी पप्पांना, तर पप्पा बेशुद्ध होऊन मागे पडले आणि मम्मीला खेचून घेऊन गेला फरफटत. 1च वर्ष झालंय. बाबा आहेत? हो, चांगले. आई गेलीत? ऑन दी स्पॉट. कोणाचाच भरोसा नाही असा आहे. कोण समय येईल कैसा याचा नाही हो भरोसा, खरंच नाहीये. म्हणून ग्रेटफुल राहा. कुठल्याच गोष्टीला खूप पकडून ठेवू नका. जसं विद्या मॅडमचा प्रश्न होता, मी भाऊबीज जवळ येते. झालं विद्या मॅडम, जायचं, राखी बांधायची आणि रेकी शिकायची. उद्देश हेच ठेवा, मला रेकी शिकायची आहे, मला रेकी माझे मास्टर व्हायचं आहे आणि रेकीचा वापर करून मला माझ्या आयुष्याचे प्रॉब्लेम तरी पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे. कॉल करायचे. ओके. इतरांचं मला काहीही करायचं नाही. कोण कसा वागतो आहे, कोण माझ्याशी कसा बोलतो आहे, ज्याचा त्याच्या कर्माचा हिशोब होतो. कोणाचंच सुटलेलं नाही. अरे तुम्ही बघा, रावणासारख्या व्यक्तीचं सुटलं नव्हतं. रावण दशावतारी होता, बरोबर, दशानंद होता, त्याच्याकडे सोन्याची लंका होती. होती ना? तुम्ही कुठल्या जाती धर्माशी निगेटिव्ह आहे पण काही त्याच्याशी मला घेणं देणं नाही, रेकीला पण घेणं देणं नाही. पण रावणाचं उदाहरण सगळ्यांकडे आहे. आज इतक्या वर्षानंतर अगदी काळ उलटून गेला, कलियुगामध्ये त्याचं दहन केलं जातं. होतं ना, काय नव्हतं रावणाकडे, असं कुठली गोष्ट नव्हती ज्या गोष्टीवरती रावण हात ठेवू शकत होता, त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. त्याचं राहिलं नाही काही, तर जो तुमच्यासोबत वाईट करणार आहे त्याचं तरी सुटेल का हो काही? एकदा विचार करायचा, काही सुटेल का? जे तुमच्यासोबत वाईट होत करता आहेत किंवा होत आहे आपल्यासोबत, ज्या घटना घडत आहे आपल्यासोबत, ज्या वाईट प्रसंगानं आपल्याला सामोरं जावं लागतं आहे, ऊपरवाला सब देखता है. कळतंय? सो रिलॅक्स, अपना टाइम भी आएगा. ओके, चला पुढे आपण बघूया. या चक्राला, हृदय चक्राला बॅलन्स जर करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे? यमाला आठवायचंय. याचा जप कुठला आहे? यम. यम 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 असं आपल्याला बीज मंत्राचं चॅन्टिंग करायचंय. तुम्ही या पद्धतीने बीज मंत्राची चॅन्टिंग करणार. राईट? कळालं? नंतर येतो आहे, याच्यासाठी तुम्ही आहार काय घेऊ शकता? बदाम खाऊ शकता. हृदयासाठी सिमला मिरची म्हणजे आपण म्हणतो कॅप्सिकम, ग्रीन कलरच्या फळभाज्या, पालेभाज्या खायला पाहिजे, ब्रोकली खायला पाहिजे. यांनी तुमच्या हृदयाला काय मिळणार आहे? बॅलन्स मिळणार आहे.
आणि आपल्या हृदयामध्ये कुणाबद्दल काहीही द्वेष ठेवायचा नाही. रागाची, क्रोधाची, द्वेषाची भावना ठेवायची नाही. रेकीमध्ये आल्यानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मी तुम्हाला पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं. तुम्ही रेकीमध्ये एक उद्दिष्ट घेऊन या. एम म्हणतो आपण त्याला, म्हणतो गोल. तुम्ही एक उद्दिष्ट घेऊन रेकीमध्ये या. तुमचे बाकीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते रेकी. फक्त एका प्रॉब्लेमसाठी रेकीमध्ये या. हेल्थ चॅलेंजेस आहे, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, झोप लागत नाही, रिलेशनशिप इश्यू आहे, पैशाच्या अडचणी आहे, काय काय प्रॉब्लेम्स असू द्यात, एक प्रॉब्लेम घेऊन या. तुमचे मल्टिपल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कळालं? हार्ट देवता आहे शंकर पार्वती. याची देवता शंकर पार्वती. कळालं? मंत्र कुठला आहे? तर यम. ओके. रंग कुठला आहे? हिरवा. ठीक आहे. म्हणून हिरव्या कलरच्या पालेभाज्या, फळभाज्या खायच्या आहेत, फ्रुट्स खायचे हिरव्या कलरचे. त्यांनी काय होणार आहे? आपल्या हृदयाला बॅलन्स मिळणार आहे. आणि आपल्या हृदयामध्ये प्रेम, दया आणि करुणेचा भाव ठेवायचा आहे. सगळ्यांचा कल्याण हो, त्याच्या पाठीमागे माझेही कल्याण हो. येस, पुढे जायचं. आता येतो आहे आपलं वरचं चक्र, थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र आपण ज्याला म्हणतोय. ते कुठे आहे? आपला गळा. बघा गळा कुठे आहे? बरोबर. विशुद्धी चक्र कशाचं कारक आहे इथे? बरं. काय आहे? विशुद्धी चक्र काय आहे सांगा मला. घशामध्ये, गळ्याच्या तिथे आहे स्वर देवता. स्वर देवता. बरोबर. म्हणजेच काय? माता सरस्वती, माता शारदा. हम्म. बरोबर. आणि इथे तत्व काय? आकाशी रंग आहे म्हणून आकाश तत्व आहे. इथे कुठलं तत्व आहे? आकाश तत्व. याचं कारक काय आहे? गळ्यापासून आपण काय म्हणतो आहे? संभाषण करतो आहे, राईट. कम्युनिकेशन करतो आहे, बोलतो आहे ना. गळ्यापासूनच आपले स्वर निघत आहे. हम्म. कुठं? आपण सत्यता कुठून निघते? संवाद साधतो गळ्यातून. गळ्यातून. कुठून? गायन कुठून करतोय? गळ्यातून, राईट. मग जर हे चक्र बॅलन्स नसेल तर काय काय होऊ शकतो ते पण सांगते. हे बॅलन्स नसताना एखादी व्यक्ती खूप कमी बोलणार, एखादी व्यक्ती खूप बडबड करणार. त्याला म्हणतो ना आपण, एकदा मडकं असतं तर फुटून गेलं असतं. म्हणतात ना बरेच लोक इतके बडबड करतात, कंटिन्युअस बडबड करत असतात, कंटिन्यू त्यांचं नॉनस्टॉप चालू असतं. आणि आपण इरिटेट होऊन जातो की हे थांबत का नाहीये. अशा वेळेस त्या व्यक्तीचं कुठलं चक्र डिस्टर्ब असेल? विशुद्धी चक्र. विशुद्धी. विशुद्धी चक्र, आपल्या गळ्याच्या तिथे असणारं चक्र. हे कसं लक्षात येतोय? आता चक्रांचा स्टडी केल्यानंतर तुम्ही लोकांची सायकोलॉजी पण समजून घेऊ शकतो की याच्या लाईफमध्ये हा जर चॅलेंज आहे तर हा कशामुळे आलेला आहे, कुठलं चक्र डिस्टर्ब झालं आहे, हम्म. ऑराच्या तिथे कुठला ऑरा ऑरा कुठे कट झालेला आहे. बरोबर. कारण जिथलं चक्र डिस्टर्ब त्या त्या रिलेटेड आजार आपल्याला फेस करावे लागतात. आता थायरॉइडचा प्रॉब्लेम केव्हा येतो? माझं विशुद्धी चक्र डिस्टर्ब आहे. तेव्हा ज्या व्यक्तीचं विशुद्धी चक्र डिस्टर्ब झालंय त्याला टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम होईल, थायरॉइडचा प्रॉब्लेम होईल, राईट. त्याला कम्युनिकेशन मध्ये इश्यू होईल, गळ्यांचे विकार होतील. बरोबर. खोटं बोलण्याची सवय असेल, संवाद नाही करू शकणार तो व्यक्ती, संवाद साधताना अडचणी होईल. आपल्या गोष्टी समोरच्याला पटवून पण नाही देऊ शकणार. कळतंय? कारण खरं खणानं खणखणीत असतं तर काय होतं? खरं पटकन निघतं. बोलताना त्रास जाणवतो का? आपल्याला खरं बोलताना त्रास जाणवतो का? जशाच्या हम्म. तशा गोष्टी सांगताना त्रास जाणवतो का? नाही. 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 आपल्याला त्रास केव्हा होतो? जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये बदल करतो, जेव्हा आपल्याला खोटं बोलावं लागतं. म्हणून हे खोटं बोलावं जेव्हा लागतं आहे तेव्हा विशुद्धी चक्र ब्लॉक होणार. जेव्हा तुमच्या मनात खूप भावना दाबून ठेवल्या आणि त्या बोलताच येत नाही. नवीन लग्न झालेली मुलगी फॉर एक्झाम्पल नवीन घरात जाते,
तिला नवीन लोकांशी ऍटमॉस्फिअर मध्ये जाते आहे, तिथे नवीन घरात गेल्यानंतर नवीन लोकांशी संवाद साधताना तिला प्रॉब्लेम होतो. हो. होतो ना, कारण जर हो. आजकाल तर भरपूर ऍडव्हान्स झालेलं आहे. आधी गाठी भेटी होतात, हम्म. सगळ्या गोष्टी होतात. पण जनरली जर आपण विचार करायला गेलो तर अशा व्यक्तीला काय होतंय, संवाद साधताना तिला मैत्रिणी असतील तर ठीक आहे, नसतील तर ती तिच्या भावना शेअर करू शकत नाही. बरोबर. आपण लग्न झाल्यावर पटकन आई बाबांना फोन करून सगळ्या गोष्टी सांगू शकतो का? नाही सांगू हम्म. शकत. आणि मग आपल्याला काय होतो आहे, प्रॉब्लेम होतोय. जेव्हा तुम्ही शेअर नाही करणार तेव्हा तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम जाणवेल. जे काही तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत आहे त्या शेअर केल्या गेल्या पाहिजे. अशी कुठली तरी व्यक्ती असायला पाहिजे, कुठल्याही वयात, अगदी कुठल्याही वयात तुम्हाला थायरॉइड होऊ शकतो. कारण काय आहे, तुम्हाला एक प्रॉपर व्यक्ती नाही ज्याच्याजवळ तुम्ही विश्वास नाहीये, ज्याच्याजवळ तुम्ही शेअरिंग करू शकता. म्हणून एका विश्वासातल्या व्यक्तीकडे तुम्हाला काय करायचंय, तुमच्या भावना शेअर करायचे. नाही तर तुम्ही आजकाल काउन्सिलरची मदत पण घेऊ शकता. बरोबर. आता ही खूप चांगली सुविधा झालेली आहे की काउन्सेलिंग आपण करू शकतो, त्या व्यक्तीची हेल्प घेऊ शकतो. काउन्सेलिंग सेंटर्स अवेलेबल आहेत. 10 वर्षांपूर्वी असं होतं का? नाही. तेव्हा त्याच्याही अगोदर काय होतं का? नाही. मग तेव्हा कोण मारा व्हायचा? काय व्हायचा? लेडीज लोकांचा किंवा कुठल्याही जेंट्सचा, त्याला बोलता येत नसेल तर त्याचा कोंड मारा होतो. आणि मग विशुद्धी चक्र ब्लॉक होणार. कळालं? याची देवता कुठली होती? सरस्वती देवता. आणि आपल्याला याचा जप कुठला करायचा? हम 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 हम. मंत्र, बीज मंत्र कुठला म्हणायचा आहे? हम हम हम. मॅडम, सेवन चक्राचे सगळे स्तोत्र आपण एका दिवशी म्हणू शकतो? हो, ओके. एका वेळेला? एका वेळेला म्हणू शकतो. 21 मिनिटाचं मेडिटेशन करावं लागतं आपल्याला. त्याचं काय ऑडिओ वेगळं असतं का? हो, त्याचं वेगळं आहे. 21 ते ते मिनिट. तुम्ही द्याल का? काय म्हटलं मॅडम? मेडिटेशनचं ते ऑडिओ तुम्ही द्याल का? हो, मी देईल. थँक्यू. हा. जे माझ्याकडून अट्युनमेंट घेतील ना त्यांना मी साधना पण कशी करायची ते सगळ्या गोष्टी शिकवत असते. आणि त्यांना मग बाकीच्या पण गोष्टी. आणि जे सेकंड लेवलला ऍडमिशन घेतील, म्हणजे त्यांना पुढे शिकायचं असेल तर त्यांना फर्स्ट लेवलच्या नोट्स पण मिळतात. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं गायडन्स पण मिळतं, की मग पुढे कशा पद्धतीने आपल्याला साधना कंटिन्यू करायची आहे किंवा काय, ते सगळ्या गोष्टी सांगितल्या जाते. ओके, पुढे जाऊया. बोर झालेत का तुम्ही सगळे? अजिबात नाही. 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 नाही नाही. ओके, चलो. नाही. आता आपण पुढे जाऊया. पुढचं चक्र कुठलं आहे? माझं थर्ड आणि आहे. याच्यासाठी भाज्या वगैरे? भाज्या काय खाऊ शकतो? पाणी भरपूर प्यायचं. पहिल्यांदा तर इथे काय आहे, पाणी भरपूर प्यायचं. आणि ब्लू कलरचे ब्लूबेरीज आहे, ब्लॅकबेरीज आहे, गरम पाण्याचा वापर करा. लिक्विड तुम्ही आहारात ठेवा. नंतर तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे नारळ पाणी. हम्म. ओके, चलो आगे बढ़ते हैं. त्यानंतर येतं माझं थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र म्हणजे माझा आज्ञा चक्र, जिथे शंकराचा तिसरा डोळा आहे. शंकराचा तिसरा डोळा जिथे आहे, दोन भुवयांच्या मधात आज्ञा चक्र आहे, जिथे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होतंय. बघितलं का तुम्ही? हे 5 चक्र कुठे आहे? 5 तत्व आहे. आणि हे 5 तत्व कुठे आहे? माझ्या बॉडीवरती. हे 5 तत्व कुठे आहे? माझ्या बॉडीवरती, माझ्या मणक्यामध्ये आहेत. आणि हे 2 तत्व जे बघितले आहे ना, हे मला ब्रह्मांडासोबत जोडतात. वरचे 2 तत्व, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र, हे माझ्या ब्रह्मांडासोबत, म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करण्याचं हे चक्र आहे. बरोबर. कपाळाच्या बरोबर. मधोमध आहे, दोन भुवयांच्या मधात हे चक्र आहे. याचं काम काय आहे? काय काम आहे? ज्ञान देणं, स्पष्टता मिळणं, क्लॅरिटी. बरोबर, अंतर्ज्ञान. याचा रंग कुठला आहे? अस्मानी कलर, गडद निळा कलर, इंडिगो कलर,
अस्मानी कलर, गडद निळा कलर. ओके. येस, याचा आपल्याला काय बघायचं आहे, जर तुम्ही आता इथे विचार केला तर ईश्वरीय शक्तीच यात तत्व आहे. तत्व कुठलं आहे तर आकाश तत्व, आकाशासोबतच आहे ईश्वरीय शक्तींसोबत जोडणारं तत्व. याला म्हणायचं प्रकाश. ईश्वराचा जो प्रकाश आहे, ते ईश्वरीय शक्तींचा वास असणारं तत्व. हे जर चक्र डिस्टर्ब असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉपर लोकांना ओळखू शकत नाही. तुम्हाला लोकांना ओळखता येत नाही. निर्णय घेताना गोंधळ होतो. क्लॅरिटी मिळत नाही. तुम्ही सतत गोंधळात राहाल. असंतुलन, बॅलन्स नाही राहणार. तुम्हाला मेंटल हेल्थ इश्यू येऊ शकतात. मायग्रेनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. डोकेदुखी, ती पण यामुळेच येते. अतिविचार करण्याची सवय, ती पण इथूनच येते आहे. खूप ओव्हर थिंकिंग होत आहे. हे पण कुठून आहे? तुमचं थर्ड आय चक्र, म्हणजेच काय, तुमचं आपलं जे म्हणतोय आपण सेंटरमध्ये आहे, आज्ञा चक्र आहे, आपण अज्ज चक्र म्हणतो, हे एकच आहे. म्हणून हे डिस्टर्ब होता कामा नये. हे जर डिस्टर्ब झालं ना, तुमच्या आयुष्याचे सगळे गणित बिचकतात. सगळ्या गणित म्हणजेच काय, हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप, या तिन्ही ठिकाणी तुम्हाला काय येणार, प्रॉब्लेम येणार. आणि हे जर बॅलन्स असेल तर काय होईल, तुम्ही क्लॅरिटी राहणार, तुम्हाला दूरदृष्टी. कधी कधी हे बॅलन्स असताना तुम्हाला ना, समोरचा व्यक्ती कुठल्या उद्देशातून आलेला आहे, त्याचा हेतू काय आहे, त्याला काय पाहिजे आहे, इथपर्यंत गोष्टी कळतात. म्हणजे तुम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने ओळखू शकता. लोकांशी डील करणं तुम्हाला जमतं. लोकांशी चांगल्या पद्धतीने संवाद तुम्हाला साधता येतो. आणि लोकांना कसं समोरच्याशी संवाद साधायचा, हे न्यूरॉन्स तुम्हाला इथून येतात पहिल्यांदा. हे बॅलन्स पाहिजे की समोरचा व्यक्ती कुठल्या भावनेतून तुमच्या दाराकडे आला आहे, तुमच्याशी कुठल्या भावनेतून कम्युनिकेट करता आहे, तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो आहे का, हे बॅलन्स पाहिजे त्यासाठी. कळालं? रंग कुठला आहे, अस्मानी. आता हे बॅलन्स करताना तुम्हाला काय करावं लागेल, इथे उम उम, दोन्ही चक्र बॅलन्स करताना तुम्ही ओमकारचा गुंजन करणार. ठीक आहे, उम 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 उम. आणि इथे तुम्ही काय करतात, ब्रेनला आपण जेव्हा विचार करतोय तर ब्रेन रिलेटेड फूड्स आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. अक्रोड खा, नंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स अवेलेबल आहेत त्या तुम्ही खाऊ शकता. बरोबर. त्यानंतर मनुके खा, काळे मनुके. ब्लूबेरीज खाऊ शकता, ब्लॅकबेरीज खाऊ शकता, हजलनट खाऊ शकतात, वेगवेगळे कॅश्यू नट्स खाऊ शकतात. आणि याच्यासाठी थर्ड आय चक्र बॅलन्स करण्यासाठी पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ध्यान. काय आहे, ध्यान करणं. झालं? मंत्र समजला आहे? उम उम उम. आलेत का सगळे इथपर्यंत? नाही? येस. आता पुढे जाऊया. शेवटचं चक्र आहे, हे आहे माझं सहस्त्र दल कमल चक्र, माझं क्राऊन चक्र, माझं सहस्त्रार चक्र. हे जे आहे याचा रंग आहे व्हायलेट कलर, जांभळा कलर किंवा पांढरा कलर आपण तिथे व्हिज्युअलाइज करायचा आहे. माझ्याकडे येणारी ऊर्जा कुठून येते आहे, माझ्याकडे ऊर्जा येते ती पहिल्यांदा माझ्या क्राऊन चक्रामध्ये येते. म्हणून
आपल्याला सांगितलं जात आहे लहान बाळाचं टाळू झाकून ठेवायला पाहिजे, कारण त्यांचा टाळू भरल्याशिवाय आपण त्याला कुठे बाहेर नेतो का? इथे आजी लोक पण आहे, टाळू भरल्याशिवाय बाहेर नेतो का? नाही. नाही. मग काय करतोय हे? नाही. त्याची एनर्जी येणारी ऊर्जा स्टेबल होते का? ते ऊर्जेच धडधड धडधड तुम्हाला किती जाणवते? बरोबर. मग हे चक्र बॅलन्स करणं पण गरजेचं आहे. माझ्यामध्ये येणारा ऊर्जेचा प्रवाह संतुलित असावा, राईट? मग हे ब्रह्मांडीय ऊर्जा दिव्य ज्ञान मला प्राप्त जर करायचं असेल तर हे चक्र बॅलन्स व्हायला महत्व आहे. आणि हे ब्रह्मांडीय ज्ञान येणारी ऊर्जा म्हणजे ओंकार गुंजन, ओंकारचा नाद, जो ब्रह्मांडासोबत मला जोडतो आहे. म्हणून आपल्याला 3 मिनिटं रोज ओंकार साधना करायची आहे. याचा रंग कुठला आहे? जांभळा कलर. आणि आपल्याला हे जेव्हा साधना करणार आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? पाठीचा कणा ताठ ठेवून आपण ध्यान करणार आणि 7ही चक्रांचं मेडिटेशन करणार. ठीक आहे. आत्मवंदना करू शकता, ध्यानाला बसू शकता. आणि हे चक्र जर तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर तुम्ही 15 दिवसातून एकदा उपवास पण करू शकता, म्हणजे बॉडी डिटॉक्स करणं. 15 दिवसातून एकदा उपवास करून तुम्ही ही चक्र म्हणजे तुमच्या शरीरातल्या संपूर्ण ऊर्जा बॅलन्स करण्याचं काम तुमचा उपवास करणार. कळालं? 15 दिवसातून एकदा उपवास करणं कशासाठी करायचं आहे? माझ्या शरीरातले जे चक्र आहेत ते बॅलन्स करण्यासाठी, इस्पेशली माझं क्राऊन चक्र. आपल्या शरीरात जो प्रवाह आहे, ऊर्जेचा प्रवाह, तो संतुलित राहावा म्हणून उपवास करायचा. आणि आपण ह्या गोष्टी करत नसू म्हणून आधीच्या लोकांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की काही व्रत वैकल्य सांगितले होते. त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे की तुमच्या शरीरातली एनर्जी चांगली राहावी, तुमच्याकडला ऊर्जेचा प्रवाह चांगला राहावा, तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी असावी म्हणून उपवास करायचा. ओके. हे जर चक्र तुमचं बॅलन्स झालं तर तुमच्याकडे म्हणजे 7ही चक्र जेव्हा तुमचे ओव्हर म्हणजे पूर्णतः अलाइंड होतील, तुम्ही जर चक्र जागृत केले आणि चक्रांची एनर्जी वाढवली तर तुम्हाला हळूहळू होकर दिव्य ज्ञान प्राप्त व्हायला लागतं. आणि तुम्हाला म्हणजे एक दिव्यता, एक ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याचा, आणि तुम्ही जे म्हणता आहे की तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू दूर व्हायला लागतं. आपल्याला कुंडलिनी शक्ती वगैरेचा अभ्यास नाही करायचा. आपल्याला काय करायचंय? आपण जे काही आहे, आपण प्रपंच करणारे लोक आहेत. प्रपंच करताना मला काय करायचं? हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि करिअरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू सॉल्व्ह करायचे, राईट? आणि जर असं प्रपंचातून परमार्थ आणि परमार्थातून प्रपंच, दोन्ही गोष्टींचा सांगड म्हणजे रेकी आहे. कळालं? इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? नक्की? हो. कोणाला काही प्रॉब्लेम्स? ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी आपापली जबाबदारी घ्यायची आहे. समजलं नाही समजलं त्याचे उत्तर द्यायचे आहेत. ओके. उद्या सकाळी आपला 7:30 वाजता क्लास राहणार आहे. कोणाला जमणार नाहीये का? कोणी वर्किंग आहेत? संडेला पण ऑफिस आहे का कोणाचं? नाही. ओके. उद्या सकाळी 7:30 वाजता क्लास राहणार आहे. पण सुंदर मेडिटेशन घेणार आहोत. 1 ते 1.5 तासाचा क्लास राहील आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथे शिकायला मिळतील. उठा उद्याच्या दिवस माझ्यासाठी. ज्यांना झोपायचं असतं ना, उद्याचे दिवस माझ्यासाठी उठा. एकच दिवस. चालेल का इंदाराम सर, माधुरी मॅडम, सुजाता मॅडम, महेश सर? आणि हे 82425709 हा नंबर कोणाचा आहे मॅडम? अनम्यूट करता का तुम्ही? तुम्ही आज खूप लवकर जॉईन झाला होतात. सगळ्यांनी लवकर उठायचं आहे आणि 7:30 वाजता फ्रेश होऊन खूप सुंदर मेडिटेशन घेऊया आपण. आणि अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी 1-2 गोष्टी सांगेल. येस, चालेल का? रेडी आहात का तुम्ही सगळे? हो. हो. की मॅडम, दीपाली हो मॅडम? मॅम. हो दीपाली मॅडम. उद्या शक्तिपात आहे का? बघूया. म्हणजे उद्या तुम्ही 7:30 ला म्हणता ना, काय मेडिटेशन घेणार आहे फक्त?
मेडिटेशन घेईल, वेळ असला तर मग मी जर पॉसिबल झालं तर शक्तिपाठ पण करून देईल. मी एक तर ओके. उद्या आणि पॉसिबल झालं तर करेल, नाही तर मग गुरुवारी. हं? तर तुम्ही आंघोळ आणि करून रेडी राहिले तरी चालेल, फक्त डार्क कलरचे कपडे घालू नका, म्हणजे ब्लॅकिश वगैरे. मेडिटेशनला हम्म. बसायचं आहे किंवा मेडिटेशन मी करून घेणार, खूप सुंदर तुम्हाला अनुभव येतील, तर डार्क कलरचे, ब्लॅक कलरचे कपडे घालायचे नाहीत. हं? आणि मॅडम एक शक्तिपात प्रश्न होता. हा, अं, बोला. आता मॅडम कुठले कपडे शक्तिपात. बोललात तुम्ही? ब्लॅक कलरचे नाही घालायचे, लाईट लाईट घालू शकता, पिंक घालू शकता. हं? मॅडम शक्तिपात गुरुवारीच घ्या. गुरुवारीच घेऊ. बरं, ज्यांना गुरुवारी हो, घ्यायचं ठीक आहे. माझा तर मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, नाही सॉल्व्ह झाला तर बरं मग ते बरं बरं अटेंड पण बरं नाही बरं, चालेल चालेल चालेल, ठीक आहे, चालेल चालेल. ओके, अजून कोणाचे आहेत? कोणीतरी बोलत होतं ना आता? हा मॅडम, शक्तिपात घ्यायचं म्हटल्यावर गुरुला पण काहीतरी द्यावं लागतं ना, मग ते मी एकशे कसं. अकरा रुपये गुरु दक्षिणा घेईल, म्हणजे पहिल्या लेवलचं. सेकंड हा लेवलला हा. कव्हर करत असते. सेकंड लेवलला जे काय, आता मी काय करत असते, म्हणजे आपली संस्था आहे तर संस्थेतर्फे स्वामींकडे किंवा जे ह्या पुस्तकं द्यायचं असतं, तर म्हणून मी नॉमिनल एनर्जी एक्सचेंज 111 रुपये घेईल आणि ते मग तुम्ही मला पाठवाल. ठीक आहे. शक्तिपात घेताना जर तुम्ही रेकी लेवल वनचा कोणाकडे शक्तिपात घेतला असेल तर पुढे घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. जर याच्या अगोदर तुमचा कोणाकडे शक्तिपात झाला असेल तर लेवल वनचा शक्तिपात पुढे घ्यायची गरज नाही. अपर्णा मॅडम मला शक्तिपात करेक्ट नाही. म्हणजे काय? अट्युनमेंट. अटेंडमेंट झाली ना मग हो, मागच्या मग वेळी, एकदा तेच तर परत घ्यायची का? शक्तिपात म्हणतात ना त्याला इंग्लिशमध्ये. ओके ओके. ओके, हा. हे सॉरी, मराठीमध्ये शक्तिपात म्हणतात आणि हा. दीक्षा घेणं अटेंडमेंट. म्हणतात त्याला. काय म्हणतात? हो. दीक्षा घ्यायची, रेकीची दीक्षा घेणं. ओके. मॅडम तुम्ही उद्या किंवा परत गुरुवारी पण घेणार? हो. मी तर मॅडम उद्या नाहीये. कोण नाहीये उद्या? मी. बरं, मला मेसेज करून ठेवा, आपण गुरुवारी करूया. हो, ज्यांचे नक्की मॅडम. तुमचं तर झालंय ना अपर्णा मॅडम, हे अटेनमेंट परत कशाला घ्यायचंय? घ्यायचंय मला, असं माझी इच्छा आहे. अरे, असं परत नाही घ्यायचं, मेडिटेशन करा तुम्ही. ओके, ओके. चालेल. अजून कोणाचे, प्रतिभा मॅडमचा काही प्रश्न होता का? मॅम शक्तिपात एकदा घेतला असेल तर परत नाही घ्यायचा का? नाही, परत नाही घ्यायचं, परत नाही घ्यायचं, गरज नाही पडत. मग जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही सेकंड लेवलला याल, आणि जर मी म्हणजे जेव्हा एनर्जी एक्सचेंज करते, सेकंड लेवलचं अट्युनमेंट देते आणि तेव्हा मला जर हे वाटतं आहे की तिथे डिस्टर्ब आहे एनर्जी, तर मी ऑलरेडी मग ते काही सिम्बॉल्सनी क्लिनिंग वगैरे सगळं होतं तुमचं. अच्छा. येस. मॅडम मला एक प्रश्न होता हा, की मी माझ्या मुलांचा आवरा क्लीन करू शकते मग? हो, बिलकुल बिनधास्त. 21 दिवसाची साधना झाली. चालू आहे. करा, बिनधास्त करा. हं? अजून कोणाचे काही प्रश्न? प्रतिभा मॅडमचा प्रश्न होता? नाही नाही. नाही ना? येस. माधुरी मॅडमचा काही प्रश्न आहे? कोणाचे काही प्रश्न आहेत का? मॅडम मॅडम गुरुवारी माधुरी शक्तिपात मॅडम, केलं तर सॉरी, चालेल? आज तुम्ही मला मेसेज केला होता ना? आज तुमच्याशी हो बोलायला राहून हो गेली, हो, सॉरी. आज मेसेज केला होता. उद्या मी अं, फोन करते तुम्हाला, चालेल? चालेल चालेल, हं? म्हटलं सविस्तर बोललं की काही ठीक आहे, प्रॉब्लेम नाही येणार चालेल म्हणून. चालेल, उद्या बोलते मी तुमच्याशी. हा, हो हो हो. हा. येस, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मॅडम और क्लीन करण्याचं काल सेशन झालंय का? हो. काल राहिले होतं माझं. बरं, कोण होतं नव्हतं? मी स्वाती स्वाती कटके. मॅडम, मी ना तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवते, चालेल? आणि ओके. आपलं सारथी फॉर लाईफ या नावाने यूट्यूब चॅनल आहे, सगळ्यांनी ते सबस्क्राईब करा. सारथी फॉर लाईफ. ठीक आहे, ओके लिहून ओके. घ्या वाटलं तर. SAARATH आहे, सारथी. SAARATH आहे, सारथी. FOR फॉर LIFE लाईफ. हम्म. लिहिलं स्वाती मॅडम? ओके. हो हो मॅडम. येस. या नावाने यूट्यूब चॅनल आहे आपलं, ते तुम्ही सबस्क्राईब करा. नक्की. येस. थांबूया आता, उद्या सकाळी 7:30ला भेटूया. ओके,
चलो, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आत्मवंदन, श्री स्वामी समर्थ. गुड नाईट सगळ्यांना. थँक्यू. गुड थँक्यू नाईट. मॅम. थँक्यू.